नमस्कार. मी श्रीरंजन आवटे. आज म्हटलं तुम्हाला एक इंटरेस्टिंग प्रसंग सांगावा, इंटरेस्टिंग किस्सा सांगावा. म्हणजे ही एका आंदोलनाची गोष्ट आहे, एका उपोषणाची गोष्ट आहे. तर उपोषण म्हटलं की आपल्याला आठवतात महात्मा गांधीजी. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेकदा उपोषणं केली. ब्रिटिशांकडे काही मागणी असेल की गांधी उपोषणाला बसले म्हणून समजा. आणि केवळ ब्रिटिशांनाच नाही तर अगदी समाजामध्ये एकोपा वाढावा म्हणून गांधींनी अनेकदा उपोषणं केलेली आहेत. म्हणजे हिंदू मुस्लिम दंगल उसळलेली असताना ती हिंसा कमी व्हावी, तिथे शांतता निर्माण व्हावी, याच्याकरता गांधींनी अनेकदा उपोषणं केली. अगदी एवढंच कशाला, म्हणजे जेव्हा फाळणी झाली तेव्हा कलकत्त्यामध्ये, बंगालमध्ये प्रचंड मोठी हिंसा सुरू होती. त्यावेळेसुद्धा गांधींनी उपोषण केलं आणि हिंदू मुस्लिमांमध्ये एकोपा निर्माण व्हावा याच्याकरता प्रयत्न केले. गांधींची अनेक उपोषणं ही यशस्वी झाली. याचं कारण म्हणजे गांधींकडं ते एक नैतिक वजन होतं. खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उपोषण करायची वेळ येऊ नये अशी अपेक्षा होती, पण अनेकदा अशा प्रकारची वेळ आली असं आपल्याला दिसतं. म्हणजे एवढंच कशाला, स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की आंदोलन करताना उपोषणाचा मार्ग हा जो आहे हा घटनाबाह्य मार्ग आहे. एवढंच कशाला, त्यांनी असं म्हटलं आहे की हे एक प्रकारचं मोरल ब्लॅकमेलिंग आहे, नैतिक ब्लॅकमेलिंग आहे. पण बाबासाहेब असं म्हटले असले तरी सुद्धा जेव्हा कुठलाच मार्ग उपलब्ध राहत नाही, म्हणजे जेव्हा संस्थात्मक मार्ग सगळे बंद होतात, तेव्हा करायचं काय? उपोषणाशिवाय हाती राहतं काय? म्हणजे तुम्हाला अलीकडचं उदाहरण सांगतो. 2018 साली प्राध्यापक जी.डी. अग्रवाल यांनी आंदोलन केलं. प्राध्यापक जी.डी. अग्रवाल हे IIT कानपूरमध्ये काम करत होते पूर्वी. आणि त्यांचं आंदोलन कशासाठी होतं, त्यांचं उपोषण कशासाठी होतं, तर गंगेचं पाणी शुद्ध व्हावं म्हणून. किती दिवस उपोषण केलं असेल ह्या माणसाने? 1 नाही 2 नाही 111 दिवस. अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. सरकारनं त्यांच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कोण हा प्राध्यापक माणूस आणि काय गंगेला शुद्ध करायचंय? गंगा शुद्धच आहे मुळात, असंही कदाचित सरकारचं म्हणणं असावं. अरे राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. हे कुणाला सांगायचं आणि कसं सांगायचं? असो, पण मला अग्रवालांची गोष्ट तुम्हाला सांगायची नाही. मला गोष्ट थोडी जुनी सांगायची आहे. 1984 सालची, म्हणजे जवळपास 42 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सोनम वांग्याल नावाचा एक माणूस आंदोलनाला बसला. सोनम वांग्याल बरं का, सोनम वांगचूक नाही. तर हा जो सोनम वांग्याल नावाचा माणूस आहे तो आंदोलनाला बसला, उपोषण करायला बसला. त्याची मागणी काय होती की लडाखमधल्या ज्या जमाती आहेत त्यांना आदिवासींचा स्टेटस मिळावा. लडाखी जे लोक आहेत त्यांना आदिवासींचा, अर्थात शेड्युल्ड ट्राईब असा स्टेटस मिळावा, असा दर्जा मिळावा, याच्याकरता तो आंदोलन करू लागला. हा सोनम वांग्याल नावाचा जो माणूस आहे हा मुळामध्ये राजकारणी, म्हणजे तो आमदार होता, नॅशनल कॉन्फरन्स नावाच्या पक्षामध्ये होता, नंतर काँग्रेसमध्ये होता. तर हा माणूस आंदोलनाला बसला, आमरण उपोषण करायला बसला. आणि आता ही अशी मागणी की ह्या आदिवासींना, तिथल्या लडाखींना शेड्युल्ड ट्राईब STचा स्टेटस मिळावा. ही मागणी म्हणजे होती अर्थातच केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन होतं. तेव्हा पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. आता अशा प्रकारचं आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान व्यक्तीनं काय करावं? तुम्हाला काय वाटतं काय केलं असेल इंदिरा गांधींनी? इंदिरा गांधींनी तातडीनं त्या दिल्लीवरून लेहला विमानानं पोहोचल्या, आंदोलन स्थळी गेल्या आणि त्या सोनम वांग्याल यांना भेटल्या. त्यांना म्हणाल्या, तुमची मागणी आणि तुमचं जे सगळं म्हणणं आहे त्याचा आम्ही विचार करू, पण कृपा करून तुम्ही आमरण उपोषण करू नका. तुमच्या मागणीचा आम्ही निश्चितपणे सहानुभूतीने विचार करू. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, असं म्हणून इंदिरा गांधींनी त्यांना ज्यूस दिला. सोनम वांग्याल यांनी ते उपोषण तिथं सोडलं. तुम्ही विचार करा, ज्या इंदिरा गांधी अतिशय कणखर अशा पंतप्रधान होत्या, अतिशय शक्तिशाली अशा होत्या, प्रचंड बहुमत त्यांच्याकडे होतं, तेही कोणतेही पक्ष न फोडता त्यांनी ते बहुमत मिळवलेलं होतं. अशा इंदिरा गांधी ज्यूस देतात आणि सोनम वांग्याल आपलं उपोषण थांबवतात. दुर्दैवानं आपल्याला कल्पना आहे की त्याच वर्षी 1984 मध्येच इंदिरा गांधींची हत्या झाली.
आणि नंतर म्हणजे जवळपास 5 वर्षांनंतर 1989 साली वांग्याल यांचं म्हणणं जे आहे, त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण झाली. मुद्दा त्या मागणीचा नाही आहे. मुद्दा असा आहे की अशा प्रकारचं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा इंदिरा गांधींसारखी एक पंतप्रधानबाई उपोषण सोडावं म्हणून प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणी येते, त्या माणसाला भेटते, संवाद करते. कारण संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. तुम्ही इंदिरा गांधींवरती कितीही टीका करा, त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या दाखवा, आणीबाणीवरती टीका करा, पण त्या खरोखर संवेदनशील पंतप्रधान होत्या हे नाकारता येणार नाही. इंदिरा गांधी ह्या अतिशय सुसंस्कृत अशा पंतप्रधान होत्या, सुशिक्षित पंतप्रधान होत्या. त्यांच्याकडे विद्यापीठाची डिग्री होती, डिग्रीचं खरोखर सर्टिफिकेटसुद्धा त्यांच्याकडे होतं. इंदिरा गांधी अतिशय हुशार होत्या, ज्याला म्हणता येईल की स्टेट्समनशिप ज्याला म्हणतो आपण, ती त्यांच्याकडे होती. आणि म्हणून इंदिरा गांधींनी सोनम वांग्याल यांना देशद्रोही म्हटलं नाही, त्यांना अर्बन नक्षल म्हटलं नाही, त्यांना आंदोलन जीवी म्हटलं नाही. इंदिरा गांधींनी सोनम वांग्याल यांच्या घरावरती ईडीची धाड धाडली नाही, त्यांच्या घरावरती इन्कम टॅक्स आली नाही, त्यांच्यावरती रासुका राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू झाला नाही. एवढंच नाही, इंदिरा गांधींनी सोनम वांग्याल यांना तुरुंगातही धाडलं नाही. पंतप्रधान असा असतो, पंतप्रधान असा असतो जेव्हा तो खराखुरा जनतेच्या मनातला असतो, लोकांचा आवाज तो ऐकत असतो, जन की बात तो ऐकत असतो. अशा प्रकारचा पंतप्रधान असतो ना, तेव्हाच जनतेचा आवाज सिंहासनांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे इंदिरा गांधी या अशा प्रकारच्या सुसंस्कृत अशा पंतप्रधान होत्या. जुनी गोष्ट मला सहज आज आठवली, म्हटलं तुम्हाला सांगावं. बाय द वे, हा जो सोनम वांग्याल नावाचा माणूस आहे तो कोण? काही अंदाज? एनी गेस? हे सोनम वांग्याल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, सोनम वांगचुक यांचे वडील. बाप तो बाप होता है. धन्यवाद.